नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर या ठिकाणी आज आपण चर्चा करतोय आता 9वी गणित भाग 2 वरती. 9वी गणित भाग 2 ची ही एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका. आपण पहिली जी चाचणी आहे त्या पहिल्या चाचणीच्या अनुषंगाने ही प्रश्नपत्रिका आपण समजून घेऊयात. गणित भाग 1 ची आपण प्रश्नपत्रिका बघितलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर तिची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर करतो तुमच्यासोबत, किंवा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर आता आपण घटक चाचणीची पहिली जी घटक चाचणी आहे तर त्यामधली गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका बघूयात. थोडीशी चर्चा करूयात या प्रश्नपत्रिकेवर. तर बघूयात, काही प्रश्नांची उत्तर मी सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण माझ्याकडे आता बोर्ड वगैरे नाहीये. पण काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधा, मी काहींची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करेल. बघा, पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एका रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो, आणि मध्यबिंदू काय करत असतो, एका रेषेचे 2 समान भागामध्ये विभाजन करत असतो. अशी जर एखादी रेषा असेल AB, तर या ABचा जर P हा मध्यबिंदू असेल तर हा P काय करतो, AB चे 2 समान भागामध्ये विभाजन करत असतो. लक्षात घ्या, हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. दुसरा मुद्दा, 2 रेषा परस्परांना छेदत असतील तर त्यांच्या छेदन संचात किती बिंदू असतात? समजा ही एक रेषा आहे, दुसरी एकमेकांना छेदत असेल तर किती असतात? एकच बिंदू असतो. तर इथं तुम्ही लिहायचं एक बिंदू असेल, छेदन बिंदू एक असणार. ठीक आहे. तिसरा प्रश्न, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती अंश असते? बाबा, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं. ओके, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. चौकोन विचारलं तर चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360. समांतर रेषा म्हणजे काय? आपलं जे दुसरं प्रकरण आहे त्या दुसऱ्या प्रकरणाचंच नाव आहे समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे काय, त्याची व्याख्या लिहायची. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या 2 रेषांना समांतर रेषा असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता इथे 5वा प्रश्न, समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या विक्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 80 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचे माप किती? समजा अशा प्रकारे 2 रेषा एकमेकींना छेदतात. समजा इथला हा जो एक कोण 80 आहे तर इकडचा कोण किती? लक्षात घ्या, जे झेड मध्ये येतात ते विक्रम कोण, आणि विक्रम कोण हे एकमेकांना एकरूप असतात. मग एका कोणाचं माप जर 80 असेल तर दुसऱ्या कोणाचं माप सुद्धा 80 असणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात घ्यायचं, म्हणजे इथं उत्तर असणार आहे 80. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, तोपर्यंत हे बाकीचं जरा खोडून घेऊयात, स्वच्छ करू. इथं बघा, पुढचा जो प्रश्न आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय की एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? आता समजा हा एक बिंदू, हा दुसरा बिंदू, हा तिसरा बिंदू एक रेषीय नसेल तर हे त्रिकोण तयार करतात. हे लिहायचं, एक रेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण ही आकृती तयार करतात. ओके, असं आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिता येऊ शकतं. प्रश्न दुसरा आपल्याला दिलाय की बिंदू यम हा AB चा मध्यबिंदू आहे. समजा आपल्याकडे AB आहे, मगाशी मी तुम्हाला म्हटलं इथं ही रेषा AB आहे रेषाखंड, आणि त्याचा हा M हा मध्यबिंदू आहे. तर मध्यबिंदू 2 एकरूप भाग करतो, आणि इथं आपल्याला दिले AB 8 आहे. तर AB चे 2 एकरूप भाग किती झाले बाबा? 8 चे 4 4, हा भाग 4 आणि दुसरा 4, म्हणजे AM 4 MB 4. तर AM किती असणार आहे? 4 असणार आहे. फक्त लिहिताना काय लिहायचं? AM बरोबर 1/2 AB, आणि 1/2 गुणिले 8 बरोबर 4. तर हे आपण सराव संच 1.2 मग काय 1.3 मध्ये आपण या प्रकारची गणितं बघितलेली आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जर AB 5, PB 2, AP 3.4 तर या 3 रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. आता सगळ्यात मोठं कोण बाबा? AB दिसतोय बघा, 5 आहे. मग AB सगळ्यात मोठं, मग AB या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, AB कडे मोठं तोंड. त्याच्यानंतर 2 नंबरला AP येईल. AB पेक्षा लहान AP आहे म्हणजे, आणि AP पेक्षा लहान आहे BP. असं या ठिकाणी तो लहान मोठेपणा आपल्याला या ठिकाणी लिहायचा. ठीक आहे. इथं पुढे बघा, पुढचा प्रश्न, आकृतीमध्ये y बरोबर 108, x बरोबर 71 आहे, तर रेषा M व N या समांतर होतील काय? हा एक प्रश्न आहे, याची आकृती काढायची राहिले पण पुस्तकामध्ये आहे बघा, दुसऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला आहे. आणि इथं या 2 रेषा ऍक्च्युली समांतर नाही आहेत असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. पुढे बघा, ही एक आकृती आहे, 5वा प्रश्न. याच्यामध्ये A एकरूप B, हा कोण A आणि हा कोण B एकरूप आहे, तर सिद्ध करा रेषा L समांतर M. आता A एकरूप B आहे. आता इथं A आणि इथं समजा एखादा C बिंदू घेतला, हे दोघं पण एकरूप असतील कारण एकमेकांचे विरुद्ध, आणि C आणि B पण एकरूप असणार आहे. C आणि B का एकरूप? कारण इथं A आणि C एकरूप आहे, A आणि B एकरूप आहे, म्हणून बघा A आणि B एकरूप आहे, A आणि C एकरूप आहे, याचा अर्थ C आणि B पण एकरूप दाखवायचेत आपल्याला. आणि हे दोघं जण एकरूप असेल तर रेषा या 2 समांतर असतील. आता या प्रश्नाचं उत्तर मला इथे सांगता येणार नाही, माझ्याकडे बोर्ड नाहीये म्हणून, परंतु तुम्ही समजून घ्या. पुढचे बघा, प्रश्न क्रमांक 3, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. संख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 तर P बिंदूपासून
8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. तर हा प्रश्न तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, मला तर वाटते संकीर्ण संग्रहमध्ये हा प्रश्न आहे पहिला. तर हा तुम्ही सोडवा नंतर. पुढचा एक प्रश्न आपल्याला इथं दिसेल, एक मिनिट बघा. हा झाला पहिला. हा दुसरा बघा. खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत की नाही हे दाखवा. आता एकरूप आहेत की नाही हे दाखवायचं आहे. तर इतकंसं अवघड नाहीये. यासाठी काय करायचं, एक डीई आणि एबी, डीई त्याचबरोबर एबी या दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं आहे. डीई किती आहे, एबी किती आहे ते काढायचं. डीई आणि एबी जर का दोन्ही अंतर सारखी असली की समजायचं एकरूप आहेत, नाही तर नाही. आणि इथं हे बिंदूचे निर्देशक दिला, याचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे बी आणि सी, बीसी आणि एडीचं अंतर काढायचं आणि बीई आणि एडीचं अंतर काढायचं. जर ही सारखी असेल तर दोघं जण एकरूप आहेत, नाही तर नाही. अशा प्रकारे आपल्याला एकदम स्पष्टपणे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. तिसरा प्रश्न बघा या ठिकाणी इथं आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की बाबा ए बी आणि त्याचबरोबर डी ई एकमेकांना समांतर आहेत. कोण सीचं माप 50 दिलं, इथं डीचं माप 100 दिलं, तर एबीसी, एबीसी म्हणजे या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी इथं आपल्याला एक अशी समांतर रेषा काढायची. ही एक रेषा काढायची आहे जी समांतर आहे ए बीला डीईला, ती काढून मग सोडवायचं आहे. तर या प्रकारचा प्रश्न आपण बघितलेला आहे ऑलरेडी दुसऱ्या प्रकरणामध्ये. तर तो मी काय आता काय सोडून देत नाही, परंतु महत्त्वाचा आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जर आपण बघितलं बघा, पुढचा एक प्रश्न चौथा. या चौथ्या प्रश्नामध्ये जर का आपण बघितलं तर चौथ्या प्रश्नात काय बघा, सोपा प्रश्न आहे. आकृतीत दर्शवलेल्या कोनांच्या मापावरून एक्स आणि वाय यांची मापे काढा. आता एक्स आणि हे बघा, हे दोघं जण एकमेकांचे विरुद्ध कोण आहे, म्हणजे एक्सचं माप पण 130 अंश असणार आहे. ओके. आणि वाय आणि 50 हे पण एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे वायचं माप सुद्धा किती असणार आहे बाबा, 50 अंश असणार आहे, असं इथं आपल्याला सांगता येईल. आणि रेषा एल आणि एम समांतर आहेत की नाही हे आपल्याला शोधायचं आहे. तर ते तुम्ही शोधू शकता. ठीक आहे. आता ते सांगण्यासाठी इथं मला लिहिता येणार नाहीये व्यवस्थित. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी एक प्रश्नपत्रिका आहे खूप इम्पॉर्टंट होती, महत्वाची होती. मी एकदा थोडंसं परत एकदा तुम्हाला ही प्रश्नपत्रिका दाखवतो, म्हणजे तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट करून हे प्रश्न जे आहे ते लिहू शकता. ठीक आहे. हे बाकी आपण रफ करून टाकूयात. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला जर स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर बघा, हा पहिला प्रश्न ज्याच्यामध्ये हे 5 उपप्रश्न आहेत. ओके. याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. दुसरा प्रश्न, त्याच्यामध्ये सुद्धा हे 5 प्रश्न आहेत. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत हे 5 प्रश्न जे आहेत, त्याचा सुद्धा तुम्हाला घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घेऊ शकताय. आणि शेवटचा आणि प्रश्न क्रमांक हा जो 3 आपल्याला दिसतोय, त्याच्यामध्ये एकूण हे 3-4 प्रश्न आहेत. तर हे प्रश्न येतील हे सांगता येत नाही, परंतु अशाच प्रकारची एखादी प्रश्नपत्रिका तुम्हाला असेल आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला येत राहतात. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आजची जी चर्चा आहे, या आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.